नमस्कार, मी विशाल. आज आपण जाणार आहोत ब्रह्मगिरी ट्रॅक, ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिल्यांदा आपण कुशवर्तावर स्नान करणार आहोत. त्यानंतर आपला ट्रॅक सुरू होईल. इथनं आपला ट्रॅक सुरू होतोय. खूप व्हिडिओ मोठा झाला असता त्याच्यामुळं पूर्ण ट्रॅक नाही घेतलेला आहे. अशा दगडी पायऱ्या सर्वीकडे तयार केलेल्या आहेत. जाताना देवीचं मंदिर लागतं असं. थोडं वरती आल्यावर असं मस्त निसर्गरम्य वातावरण बघायला मिळतं. परत आपल्याला वरती सुरुवात करायची चढायला. सुरुवातीला अशा पायऱ्या बनवलेल्या आहे सर्व. पुढं गेल्यावर दगडामध्ये पायऱ्या तयार केलेल्या आहे. हा पहिला द्वार येतो किल्ल्याचा. पूर्ण दगडामध्ये कोरीव काम करून दरवाजा तयार केलेला आहे. फुल पाऊस चालू असतो तिथे. मस्त वातावरण असतं. आणि श्रावण महिन्यामध्ये रोज गर्दी असते. रोज सोमवार, शनिवार, रविवार तर अतिशय गर्दी असते. त्याच्यानंतर वरती आल्यावर असं सुंदर असं दृश्य बघायला मिळतं आपल्याला. खाली त्र्यंबकेश्वर, तलाव, मनमोहक असं दृश्य वाटतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला जायचं अजून. पूर्ण असं शिळेमध्ये कोरीव काम करून पायऱ्या तयार केल्या आहे. हे भाविक खाली येताना आणि आम्ही वरती चाललो होतो. खूप गर्दी असते श्रावणामध्ये. कोणत्याही दिवशी आले तरी तुम्हाला गर्दी बघायलाच भेटेल. इतर दिवशी गर्दी असते तिथे. तर आम्ही वरती चाललेलो आहे. सुंदर असं दृश्य बघायला भेटतं. फुल पाऊस चालू असतो. वरती आल्यावर आम्ही डोंगरावर फुल फोटो सेशन चालू असतं. इथं सुंदर असं दृश्य बघायला भेटतं आपल्याला. आता आम्ही ब्रह्मगिरी मंदिराकडे चाललोय. मंदिर डोंगर चढल्यानंतर थोडं खाली उतरायला लागतो. इथं मंदिर आहे. दर्शन आहे ब्रह्मगिरी महादेवाचं मंदिर.
इथं उगमस्थान आहे. वरती कुंडातनं इथं पाणी येतं, इथनं परत खाली असं सर्कल आणि मध्ये कुंड आहे. महादेवाचं मंदिर आणि हे गोदावरी उगमस्थान. गंगा मंदिर आहे इथं आणि इथं पूजा पण चालू असते. मंदिरामागचं इथून पुढे आपण आता जटा मंदिराकडे जाणार आहे. आता हा जटा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे, पुढे सरळ. ब्रह्मगिरी मंदिरापासून जटा मंदिर 1.5-2 किलोमीटर असते. जटा मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तिथं लोखंडी बॅरिगेड्स लावलेले डोंगराला कडेला. सुंदर असं दृश्य आहे. फोटोशूट साठी एक नंबर आहे. फोटो तर भारीच येत आहेत. हे लोक आता मंदिराकडे येत आहे, ब्रह्मगिरी मंदिराकडे. इकडनं वरच्या लाईनवरनं आपण खाली आलो होतो. डोंगर उतरून ब्रह्मगिरीचं दर्शन झालं, गंगा गोदावरीचं दर्शन झालं. आता आपण जटा मंदिराकडे चाललोय. सुंदर असं दृश्य आहे. इथं छोटे छोटे स्टॉल लावलेले गावकऱ्यांनी, पण महाग भरपूर मिळतं. त्याच्यामुळं जाताना आपलं खाण्याचं सामान, पाणी वगैरे स्वतः घेऊन जा. पाण्याची बॉटल 40 रुपयाला 50 रुपयाला भेटते. स्नॅक्स आयटम जर तुम्ही काही खाता असाल तर ते पण. जटा मंदिर इथे महादेवांनी जटा आपटल्या होत्या, त्याची अजून खुणा दिसतात. हे महादेवांनी जटा आपटल्या होत्या इथं. आणि इथे बुटके ठेवले होते असे बसून. तर मग त्या पण पायाच्या पण खुणा इथे. याच्या बॅक साईडला, जटा मंदिराच्या बॅक साईडला दुर्ग भंडारे. तिथं आपण गेलेलो नाही कारण की खूप धुकं होतं, तुम्ही बघू शकता. आणि पाऊलवाट खूप छोटी होती आणि दोन्ही साईडनी दरी असल्यामुळं रिस्क नाही घेतली. आम्ही गेलेलो नाही तिकडे. पण इतर दिवशी आल्यावर तुम्ही जाऊ शकता तिकडे पण, दुर्ग भंडारला. आता हा डोंगर चढून परत वरती जायचं आपल्याला. गंगाद्वारला आपल्याला फेरी पूर्ण होईल. म्हणजे हे आम्ही डोंगरवरती चढून आल्यानंतर खाली तिकडे जटा मंदिर आहे आणि इकडे खाली ब्रह्मगिरी मंदिर आहे. पूर्ण धुकं आहे.
सकाळपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत हीच परिस्थिती होती. आता हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. सकाळी जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर ट्रॅक कंप्लीट होईल. नंतर गर्दी थोडी वाढायला सुरुवात होते. मग दर्शनाला पण वेळ लागतो आणि उतरायला पण वेळ लागतो. आता मी खाली उतरतोय. आता गंगाद्वारपासून इकडनं मध्ये जाणार आहे. उतरतानाच गंगाद्वार लागतो, तर जाताना ह्या रस्त्याने जायचंय. आपण वरतनं खाली उतरलोय. आता आपण गंगाद्वारकडनं आपण पुढे चाललोय. पुढे मातीचा रस्ता आहे आणि हा पूर्ण तो डोंगर. आता आपण इकडं गोरक्षनाथ गुफेकडे जाणार आहे. तिथे 12 वर्ष तप केलं होतं गोरक्षनाथांनी. आम्हाला तिथे एक साधू बाबा भेटले होते. त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली. तुम्ही पण ऐका. मध्ये आले का इथे ही गोरक्षनाथ गुफा. इथे गोरक्षनाथांनी 12 वर्ष तप केला होता. इथे तप केला होता गोरक्षनाथांनी. हे ते स्थान आहे. तर अशा प्रकारे माहिती सांगितली बाबांनी गोरक्षनाथ गुफेकडून. आता आपण पुढं मंदिराकडे जाणार आहे. गंगाद्वार आहे इथं. गंगाद्वार मंदिर पण आहे. इथं कोलंबिका देवी मंदिर आहे. कोल्हासूर राक्षसाचा वध केला होता असे म्हणतात. दर्शन झाले आपलं गंगाद्वारचं. वरती गंगेचं पाणी, खाली त्या गंगाद्वारपाशी येतं.
आणि येताना खाली असं हे एक रामाचं मंदिर लागलं, तिथं थांबलो होतो आम्ही. अशा प्रकारे आमचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे.